आणि या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आपण. दीपक कांबळे साहेब आहेत, त्यांनी पकडलाय त्याला व्यवस्थितरित्या अगदी सेफ पद्धतीने. आणि आता इथून ते घेऊन जातील. आणि कुठे सोडणार आपण याला? आपण जंगलात सोडूया. अच्छा, मग विषारी असेल तर तुम्ही जंगलात सोडता साप? पूर्णपणे जंगलात. ओके. आणि बिनविषारी साप पण असतात ना का? विषारी असला तर जवळपास आम्ही त्याला रेस्क्यू करतो. थोडं विषारी सापांबद्दल आम्हाला माहिती द्याल का? कोणत्या प्रकारचे साप असतात किंवा काय? हे माझ्या याला व्हिडिओ बघा. ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे मुख्यतः 4 प्रकारचे विषारी साप मिळतात. त्यामध्ये सगळ्यांचा आवडता साप म्हणजे हा नाग. दिसायला खूप सुंदर असतो. येस. याला ओळखण्याचा प्रकार आपल्याला सगळ्यांना माहिती. त्याने फणा काढला की आपण कळतो की बाबा हा नाग आहे. त्याच्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये निघणारा साप म्हणजे घोणस. घोणस. जो आपण त्याला बऱ्याचदा आपला असं होतं की आपण त्याला अजगर म्हणून जास्त करून पकडायला किंवा मारायला जातो. बरोबर. असा विषय तो अति विषारी साप असतो घोणस. त्याच्यानंतर असतो 3 नंबरचा साप म्हणजे ते असतं फुरसं. सॉसकेड वायपर फुरसं. ते 1.5-2 फुटापर्यंत वाढतं. त्याची जास्त काय वाढत नाही, पण ते पण विषारी असतं. अच्छा. आणि सगळ्यात विषारी आपल्या महाराष्ट्रातला म्हणा किंवा देशातलाही म्हणा, सगळ्यात विषारी साप असतो तो मण्यार. आज याला सायलेंट किलर बोलतात. जास्त करून तो रात्रीच्या वेळी निघतो तो साप. तो एवढा विषारी असतो ना की त्याने आपल्याला बाईट केलेला हे पण कळत नाही. बरोबर. ऍक्च्युली त्याने बाईट केली ना ते पण कळत नाही. त्याच्यामध्ये विषाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ना जास्त करून त्याचा मृत्यू जास्त लोकांचा त्या सापामुळे होतो, मण्यार सापामुळे. बरोबर आहे. ओके, धन्यवाद दादा. तुम्ही खूप छान माहिती दिलात आम्हाला. आणि आमच्या विनंतीनुसार तुम्ही इथे आलात, एका सापाला जीवदान दिलात. आपल्यामुळे खरंच हे वन्यजीव सेफ राहत आहेत. तर आपले खूप खूप धन्यवाद. अशीच आम्हाला सहकार्य करत राहा. धन्यवाद. यांचं पण परत हे करू नये का?